दरम्यान मराठी माणसासाठी आजचा दिवस हा मंगलमय दिवस आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। दिल्लीच्या बूट चाट्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा आलाय असं राऊत म्हणतात। बूट चाटण्याची सध्या रंगीत तालीम सुरू आहे असा सुद्धा टोला संजय राऊतांनी लगावला। राज्यामध्ये जिथे शक्य आहे तिथे एकत्रित लढणार असं सुद्धा संजय राऊत म्हणतात। तर मुंबई, नाशिक आणि पुण्याचं जागा वाटप पूर्ण झालंय असं सुद्धा राऊतांनी सांगितलंय। मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणारच असा सुद्धा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलाय। प्रमुखांचे आशीर्वाद घेऊन त्यांना मानवंदना देऊन महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक पर्वाची जी सुरुवात करतो। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यानंतर 12 वाजता पत्रकार परिषदेमध्ये राजकीय युतीची घोषणा होईल। आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत मंगलमय आहे। मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, नाशिक, पुणे या महानगरपालिका तर आहेतच। इथे आमची जागा वाटपासंदर्भातली चर्चा संपलेली आहे। याशिवाय इतर महानगरपालिका जिथे जिथे शक्य आहे तिथे आम्ही एकत्र महानगरपालिका लढण्यासंदर्भात काम करतो। ज्यांना शिवसेनेनं गेल्या 50-55 वर्षामध्ये अनेक सोयी सुविधा दिल्या, त्यांचं रक्षण केलं। भारतीय जनता पक्ष हे 1992 साली बरं का शेपूट घालून बसलं होतं आतमध्ये, तेव्हा आमची पोरं तलवारी आणि बंदूक आणि बॉम्ब घेऊन बाहेर पडले होते रक्षणासाठी। मी आता तोंडावर सांगतो, कुठे होते भाजपवाले? आता मोठे हिंदुत्वाचे रक्षक म्हणून मिरवत आहेत। हे हिंदुत्वाचे भक्षक आहेत सगळे, आणि मराठी माणसाचे भक्षक आहेत या महाराष्ट्रामध्ये। आम्हाला सांगू नका।